जालन्यात सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यात सरकारने सगळे सोयरे कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या बैठकीत मराठा आंदोलकांनी केली असून आम्हाला राजकारण समजत नाही, आम्हाला आमचा अधिकारी कळतो असं म्हणत प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी मराठा उमेदवार अर्ज करणार आहेत। हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांचा नसून तो समाजाचा निर्णय आहे। निवडणुका लढण्याची आम्हाला हौस नसून सरकारने आमच्या सोबत धोकेबाजी केली आहे, त्यामुळे आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं मराठा आंदोलक सुदाम मुकणे यांनी म्हटलंय। आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। त्याला मराठा समाजाने सर्वानुमते मंजूर करत मनोज जरांगे यांच्या कायम सोबत असल्याचं स्पष्ट केलंय। या बैठकीला जालना तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। मात्र यामुळे जे आहे मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याचा फायदा जो आहे हा राजकीय पक्षाला होऊ शकतो आणि ते राजकारण आम्हाला समजत नाही। आम्हाला आमचा अधिकार कळतो, आम्हाला निवडणुका लढायची हौस नाही, परंतु सरकारने आमच्यासोबत जे धोकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना कुठल्या तरी प्रकारे ती व्यवस्था कुठेतरी गडबडली पाहिजे किंवा आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणून आम्ही ते पाऊल उचलतोय आणि ते कडीला नेल्याशिवाय राहणार नाही। त्याचे परिणाम काही बी हो। जिल्ह्यातून किती उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता पाहिलं असेल आपण की बीड जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात, इतर नांदेड इतर जिल्ह्यामध्ये 3-3, 4-4 हजार उमेदवार एका जिल्ह्यातून होऊ लागलेले आहेत। अजून लोकांची आत्ताशिक जनजागृती सुरू आहे। जालना जिल्ह्याची काय परिस्थिती? जालना जिल्ह्यातून प्रत्येक गावातून 2 फॉर्म भरतील अशी मला निश्चित खात्री आहे। एका गावात गावकरी वर्गणी करून त्याचं जे डिपॉझिट असतं ते डिपॉझिट आमचे गावकरीच भरणार आहेत आणि अशा प्रकारे निवडणुका होतील। निवडणुकीला सामोरं सरकारला जावं लागेल आणि आम्ही मराठा समाज कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर राहणार नाही। आमचा कोणताही समाज कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा दांडा घेणार नाही, प्रचार करणार नाही। आम्ही राजकीय पक्षाचे आजपर्यंत नेते कार्यकर्ते होतो, परंतु गेल्या 14 महिन्यापासून आम्ही पक्ष आणि नेता यांना पाटावर लांब ठेवून फक्त मनोजदादाचा आमचा नेता आणि मराठा समाज हाच आमचा पक्ष